तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचे आहे शेंगदाणा चक्की। तर मित्रांनो, हे शेंगदाणा चक्की कशी बनवायची गुळामध्ये तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर आज बनवायचे आहे शेंगदाणा चक्की अशी गुळामध्ये एकदम भारी। मित्रांनो, अगदी बाजारामध्ये भेटते तशीच शेंगदाणा चक्की अगदी घरच्या घरी सुद्धा बनवता येते। तर मित्रांनो, येथे चुलीवरती आता बनवायचे शेंगदाणा चक्की। तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, शेंगदाणे आधी भाजून घ्यायचे आहेत। तर येथेच आता कढईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकायचे आहेत। तर मित्रांनो, आता कढईमध्ये चांगले आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत। तर बघू शकता लाल कलर आलेला आहे शेंगदाण्याला। तर असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर आता भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। भाजून झालेले आहेत। तर आता शेंगदाणे काढून घेणार आहोत। तर आता हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आमचे शेंगदाणे आता गार झालेले आहेत। तर गार झाल्यानंतर हे शेंगदाणे असे चोळून घ्यायचे आहेत। तर हे चोळून झाल्यानंतर आता येथेच खलबत्त्यामध्येच लगेच आम्ही आता बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सरमध्ये न बारीक करता आता येथेच खलबत्त्यामध्येच लगेच बारीक करायचे आहेत। तर मित्रांनो, आमचे शेंगदाणे आता चोळून झाले। तर बघू शकता एकदम सफेद असे काढून झालेले। तर आता लगेच येथे खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचे आहेत। आणि आता हे कुटून झाल्यानंतर लगेच येथे चुलीवरतीच आपल्याला चक्की बनवायची आहे। तर खूप भारी अशी चक्की आज होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आणि तुम्हाला जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। आमचे शेंगदाणे आता बारीक करून झालेले आहेत। तर बघू शकता एकदम बारीक झालेले आहेत। तर असे आपल्याला एकदम बारीक शेंगदाणे करून घ्यायचे आहेत। मित्रांनो, हे शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतो। तर एवढी एक प्लेट भरून आम्ही शेंगदाणे घेतलेले आहेत। आणि आता लगेच येथेच कढईमध्ये आता पाक बनवायचा आहे। तर मित्रांनो, आता हा गूळ बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे हा लवकर विरघळेल। तर येथेच आता कागदामध्येच आम्ही बारीक करून घेणार आहोत। मित्रांनो, हा अर्धा किलो गूळ आहे। तर याच्यामधून आम्ही फक्त 300 ते 350 ग्रॅम गूळ वापरणार आहोत। आणि शेंगदाणे घेतलेले आहेत पावशेर। तर मित्रांनो, अंदाजे 300 ते 350 ग्रॅम गूळ हा घेतलेला आहे येथे। तर हा लगेच येथे पाक बनवायचा आहे चुलीवरती। तर मित्रांनो, आता यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी आपल्याला पाक बनण्यासाठी। मित्रांनो, एकदम साध्या पद्धतीने अशी चक्की बनवायची आहे। तर यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं पाणी। तर आता हे आपण उकळून घेणार आहोत थोडा वेळ। तर मित्रांनो, हा पाक आपण आता थोडा वेळ उकळून घेणार आहोत। तर गूळ विरघळेपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आणि थोडं हलवीत पण राहायचं आहे, म्हणजे गूळ हा लवकर विरघळेल। तर मित्रांनो, पाक आता तयार झालेला आहे। तर बघू शकता असा आपल्याला घट्ट पाक बनवायचा आहे। चक्की बनवण्यासाठी मित्रांनो घट्टच पाक लागतो। तर मित्रांनो, पाक तयार झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण बारीक केलेले शेंगदाणे टाकायचे आहेत। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मित्रांनो, हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत असं चुलीवरतीच हलवीत राहायचं आहे। तर बरंच घट्ट होईपर्यंत आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे चांगलं। बघू शकता एकदम घट्ट तयार झालेलं आहे। तर आपण चक्की आता पोळपोटावरती बनवणार आहोत। तर पोळपोटावरती एक कागद ठेवलेला आहे। तर या कागदावरती आपल्याला आता मिश्रण ओतायचं आहे। तर बघू शकता घट्ट झालेलं आहे। तर असं एकदम घट्ट बनवून घ्यायचं आहे।
तर हे मिश्रण पोळपाटावरती काढून आता येथे आपण पसरवून घेणार आहोत कागदावरती. तर मिश्रण आता पोळपाटावरती काढल्यानंतर हे असं एकदम असं पातळ पसरवून घेणार आहोत आम्ही. तर बघू शकता एवढं घट्ट बनवलेलं आहे. तर मित्रांनो याच्यावरती सुद्धा आम्ही दुसरा पण एक कागद ठेवणार आहोत. तर असं एकदम आपल्याला पातळ पसरवून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो याच्यावरती सुद्धा आता दुसरा एक कागद ठेवायचा आहे. तर असं आपल्याला दुसरा एक कागद पसरवून घेणार आहोत. तर आपण ज्या प्रकारे चपाती लाटतो तसंच आपल्याला हे चक्की सुद्धा लाटून घ्यायचे आहे. तर मित्रांनो कागद टाकल्याने खूप भारी अशी बनवता येते आपल्याला. आता हे थोडा वेळ असंच गार होण्यासाठी ठेवायचं आहे. आता थोडा वेळ झालेला आहे. तर आता थोडा वेळ झाल्यानंतर आपण एका बाजूचा कागद काढून घेणार आहोत आणि आता हे आपल्याला कापायचे आहे. तर सुरीच्या साहाय्याने हे कापून घेणार आहोत आम्ही. तर आपल्याला असं बारीक काप टाकायचे आहे त्यावरती. तर मित्रांनो आपल्याला थोडं गार झाल्यानंतर लगेच आपल्याला असे काप टाकून घ्यायचे आहेत. तर आता हे आडवे उभे असे काप टाकायचे आहेत. तर बघू शकता असे काप टाकलेले आहेत आम्ही. तर मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे. तर चक्की आता गार झालेली आहे. तर बघू शकता खूप भारी असा आकार सुद्धा दिलेला आहे आणि एकदम गार तयार झालेले आहे. तर कापून सुद्धा ठेवलेले आहे. तर आपण आता पाहणार आहोत. तर बघू शकता एकदम भारी अशी एकदम खास चक्की तयार झालेली आहे. मित्रांनो कागदामध्ये एकदम भारी अशी चक्की बनवता येते. तर बघू शकता अगदी चपातीप्रमाणे ही चक्की तयार झालेली आहे. खूप भारी अशी चक्की बनवता येते मित्रांनो पोळपाटावरती. तर एकदम एक नंबर मित्रांनो चक्की तयार झालेली आहे. बघू शकता काप घातल्यामुळे एकदम भारी अशी कटिंग सुद्धा होते. तर बघू शकता खूप भारी अशी झालेली आहे. एकदम मऊ अगदी जिभेवरती ठेवताच अगदी वीर गळून जायला अशी चक्की तयार झालेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्ही गुळामध्ये अगदी सोप्या पद्धतीने चक्की बनवलेली आहे. तर खूप भारी अशी मित्रांनो बनवता येते गुळामध्ये चक्की. अगदी पोळपाटावरती लाटून आपण पाहिलंच की व्हिडिओमध्ये कशी बनवलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जाता जाता जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटू याच्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.